नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. आपण महाराष्ट्र 50 प्रश्न पाहत आहोत. 1000 प्रश्नाची सिरीज आहे सामान्य ज्ञान. आजचा व्हिडिओ 801 ते 850 भाग 17वा आहे. दिनांक 22/8/2024. चला तर चालू करूया भाग 17वा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 801. शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात मांडण्यात आला होता? तर बरोबर उत्तर आहे शंकरराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 802. शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 803. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर बरोबर उत्तर आहे 12 जुलै 1982. प्रश्न क्रमांक 804. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बरोबर उत्तर आहे के.सी. नियोगी हे होते. प्रश्न क्रमांक 805. प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 806. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर बरोबर उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी ही होती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 807. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 808. अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 809. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कव्हरी ऑफ इंडिया. तर बरोबर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 810. भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे सी. राजगोपालाचारी. 811वा प्रश्न आहे. पानिपतची लढाई कोणत्या दोन राज्यकर्त्यांमध्ये झाली होती? तर बरोबर उत्तर आहे बाबर आणि इब्राहिम लोधी. प्रश्न क्रमांक 812. आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे सिकंदर लोधी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. प्रश्न क्रमांक 813. नाईटिंगल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. 814वा प्रश्न आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर बरोबर उत्तर आहे अमृतसर. प्रश्न क्रमांक 815. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू तो कोण? तर बरोबर आहे वीरेंद्र सेहवाग. व्हिडिओ चांगला वाटला तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. प्रश्न क्रमांक 816. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर बरोबर उत्तर आहे अभिनव बिंद्रा. 817वा प्रश्न आहे. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 818. भारत व अफगाणिस्तान दरम्यान सरहद्दीचे नाव काय? तर बरोबर आहे ड्युरँड रेषा हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 819. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर बरोबर होतं रॅमन मॅग्सेसे. प्रश्न क्रमांक 820. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे साहित्य. प्रश्न क्रमांक 821. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर बरोबर उत्तर आहे ट्रिवेंगली नार्वे हे होते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 822वा प्रश्न आहे. मानवी हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने कधी घोषित केला? तर बरोबर उत्तर आहे 10 डिसेंबर 1948. प्रश्न क्रमांक 823. दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनाचे सदस्य किती आहेत? तर बरोबर आहे 8 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 824. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये किती स्थायी सदस्य आहेत? तर बरोबर उत्तर आहे 5. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 825. संयुक्त राष्ट्र UNO ही संघटना कधी स्थापन झाली? तर बरोबर उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. प्रश्न क्रमांक 826. भारत व पाकिस्तान दरम्यान सरहद्दीचे नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे रॅडक्लिफ रेषा.
827 प्रश्न आहे, राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 828, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 829 प्रश्न आहे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे विज्ञान. प्रश्न क्रमांक 830, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे जिनेव्हा या ठिकाणी आहे. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 831, पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते? तर बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 832, मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 17 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 833, जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 20 मार्च या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 834, डेव्हिस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे टेनिस. प्रश्न क्रमांक 835, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 836, भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय व्यक्ती कोण? तर बरोबर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 837, देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? तर बरोबर उत्तर आहे परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 838, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर बरोबर उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. प्रश्न क्रमांक 839, साबरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू प्रसिद्ध आहे? तर बरोबर उत्तर आहे कविता राऊत हे आहेत. प्रश्न क्रमांक 840, भारत व बांगलादेश दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? तर बरोबर उत्तर आहे मॅकमोहन रेषा. प्रश्न क्रमांक 841, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 842, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर बरोबर उत्तर आहे पहिला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेसिक एज्युकेशन मराठी. प्रश्न क्रमांक 843, भारतातील आकाराने सर्वात राज्य कोणते? गोवा म्हणजे कमी. 844 प्रश्न आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. 845 प्रश्न आहे, राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली? त्याचं बरोबर उत्तर आहे 2 फेब्रुवारी 2006 या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 846, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 847, भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. प्रश्न क्रमांक 848, भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे 1904. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 849, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली? तर बरोबर उत्तर आहे 1952. शेवटचा प्रश्न आहे 850, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? तर बरोबर उत्तर आहे मुंबई. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की पाठवा. सर्व प्रश्न गुगलवरून घेतले आहेत, त्यामुळे काय चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.